Hello students, today we are starting new experiment assay of zinc oxide, which is experiment number 10. In previous class we had seen assay of boric acid. It was acid base type of titration, but that was the direct titration. So similar, this is also assay of zinc oxide is a acid base type of titration, but it's a not direct type of titration, it's a back type of titration. So this is new concept here, that is back titration. So we will see what is the principle involved in the assay of zinc oxide. So zinc oxide, we all know, we had studied this compound in the topical agents. Okay, it is used in the topically as an antiseptic, also it is used in the creams. Then we will see what is the principle behind this. So this is acid base type of the titration. Then here direct titration म्हणजे काय असतं, आपण बोरिक ॲसिड केलं ते डिरेक्टली होतं की कोनिकल फ्लास्कमध्ये तुम्ही सॅम्पल घेत होतात, त्याच्यानंतर ते सोल्युशन घेत होतात, इंडिकेटर टाकत होतात, वॉटर टाकत होतात, ग्लिसरीन तुम्ही त्याच्यामध्ये ॲड केलं, ग्लिसरीन, बोरिक ॲसिड, इंडिकेटर ॲड केला आणि NaOH सोबत रिॲक्ट केलं. ओके, डिरेक्टली काय केलं ते म्हणजे टायट्रेशन केलं तिथे. बट इथे काय आहे, इट्स अ बॅक टायट्रेशन. बॅक टायट्रेशन म्हणजे काय, दिस इज दी मेथड इन विच एक्सेस ऑफ दी स्टँडर्ड सोल्युशन इज ॲडेड इन दी सोल्युशन टू बी टायट्रेटेड. म्हणजे जे सॅम्पल आहे, म्हणजे तुमचं जे कोनिकल फ्लास्कमध्ये जे सॅम्पल आहे त्याच्यामध्ये एक्सेस स्टँडर्ड सोल्युशन आहे ते ॲड केलं जातं. एक्सेस म्हणजे इन मोर क्वांटिटीजमध्ये ॲड केलं जातं. मीन्स सपोज जर झिंक ऑक्साईड 2 ग्रॅम असेल आणि तिथे रिक्वायर सॅम्पलची असेल तर 30 ml वगैरे रिक्वायर असेल, 30-40 ml रिक्वायर असेल, तर तिथे 50 ml 50 ml म्हणजे स्टँडर्ड सोल्युशन आहे हे ॲड केलं जातं बॅक टायट्रेशन मेथडमध्ये. देन रिॲक्शन इज अलाउड टू प्रोसीड अँड द एक्सेस ऑफ स्टँडर्ड सोल्युशन विच इज नॉट रिक्वायर्ड बाय सॅम्पल इज डिटरमाइंड बाय टायट्रेशन विथ अनादर स्टँडर्ड सोल्युशन. मग ह्याच्यामध्ये काय केलं जातं, पहिल्यांदी ह्या मेथडमध्ये एक्सेस स्टँडर्ड सोल्युशन हे सॅम्पलमध्ये तुमच्या ॲड केलं जातं. देन त्याच्यामध्ये रिॲक्शन केली जाते त्या दोघांमध्ये. देन काय केलं जातं, नंतर मग टायट्रेशन केलं जातं. द एक्सेस ऑफ दी स्टँडर्ड सोल्युशन विच इज नॉट रिक्वायर्ड बाय द सॅम्पल, काही ते न्यूट्रलाइज होतं, म्हणजे काही जे आपण स्टँडर्ड सोल्युशन टाकू त्याच्यामधलं काही प्रमाणात ते न्यूट्रलाइज होतं त्या सॅम्पलसोबत, आणि मग जे काही राहिलेलं असतं ते मग आपण डिटरमाइन करतो त्याचं टायट्रेशन करून, अनादर स्टँडर्ड सोल्युशनसोबत टायट्रेशन करून आपण ते डिटरमाइन करत असतो. इथे आपण 2 रीडिंग घेत असतो, ब्लँक आणि बॅक. ओके, सो ब्लँक जे काही असतं त्या ब्लँकमध्ये आपण सॅम्पल टाकत नाही. मीन्स झिंक ऑक्साईड हे जे आपलं सॅम्पल आहे ते सॅम्पल आपण टाकत नाही. आता इथे आपण ॲसिड वापरणार आहोत, H2SO4 विच इज अ स्ट्रॉंग ॲसिड दॅट वी आर गोइंग टू यूज हिअर. सो ते ॲसिड आपण इथे वापरून ब्लँक रीडिंग आहे हे घेत असतो. आता बॅक टायट्रेशन आपण करतोय. बॅक टायट्रेशन इथे आपण का करतोय, बिकॉज झिंक ऑक्साईड रिॲक्ट्स विथ ॲसिड व्हेरी स्लोली. झिंक ऑक्साईड हे जे काही आहे त्या ॲसिडसोबत काय होतं, स्लोली रिॲक्ट होत असतं. सो हिअर दिस बॅक टायट्रेशन इज युजफुल फॉर दिस असे ऑफ झिंक ऑक्साईड, बिकॉज स्लोली रिॲक्ट झाल्यामुळे इट विल टेक टू मच टाईम फॉर दी रिॲक्ट अँड देअर विल बी दी इंटरप्शन इन द एंड पॉईंट ऑल्सो. सो दॅट वी आर डुईंग हिअर बॅक टायट्रेशन. आता बघा इथे आपण आता इथे बॅक टायट्रेशन करतोय म्हणजे एक्झॅक्ट काय करतोय. सो इन दिस असे झिंक ऑक्साईड इज ॲडेड टू डेफिनाईट अमाऊंट ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिडमध्ये आपण काय करतोय तर झिंक ऑक्साईड आहे हे ॲड करत असतोय, विच इज कॅपेबल ऑफ रिॲक्टिंग विथ दी सबस्टन्स अंडर टेस्ट. जे आपण एक्सेसमध्ये ॲड करतोय, हे जे सल्फ्युरिक ॲसिड आहे आपण हे एक्सेसमध्ये घेणार आहोत. म्हणजे झिंक ऑक्साईड आपल्या कोनिकल फ्लास्कमध्ये काय येणार, झिंक ऑक्साईड
सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे समजा इफ वी नीड 30 ml ऑफ H2SO4 म्हणजे आपल्याला 30 ml H2SO4ची किंवा 40 ml पकडून चला, 40 ml सल्फ्युरिक ॲसिडची जर गरज असेल तर तिथे आपण 50 ml सल्फ्युरिक ॲसिड आहे ते ॲड करत असतो. सो आता त्याच्यानंतर काय होतं ते आपण ह्याच्यामध्ये घेतो कोनिकल फ्लास्कमध्ये अँड देन टायट्रेट विथ स्टँडर्ड सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. देन आपण टायट्रेट करतो सोडियम हायड्रॉक्साईड सोबत टायट्रेट करतो आपण ते. सो हियर झिंक ऑक्साईड जे काही आहे ते डज नॉट कन्झ्युम ऑल 50 ml ॲसिड. 50 ml ॲसिड सगळं कन्झ्युम करत नाही, काही पार्ट त्याचा रिॲक्ट होतो त्याच्यासोबत म्हणजे झिंक ऑक्साईडसोबत आणि मग त्याच्या ZnSO4 मिळतं, झिंक सल्फेट. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होते आणि झिंक सल्फेट हा प्रॉडक्ट आहे हा आपल्याला तिथे मिळत असतो. पण काही अमाऊंट आहे एक्सेस आपण सल्फ्युरिक ॲसिड इथे यूज केलेला आहे. सो काही अमाऊंट आहे ती तशीच राहते आणि नंतर मग ते आपण परत टायट्रेट करत असतो. सो बघा आता इथे पहिल्यापासून नीट बघा. ॲसिड बेस टाईपचं टायट्रेशन आहे. बॅक टायट्रेशनमध्ये काय केलं जातं की ह्याच्यामध्ये स्टँडर्ड सोल्युशन हे ॲड केलं जातं सॅम्पलमध्ये. म्हणजे जे सोल्युशन तुम्हाला टायट्रेट करायचं आहे कोनिकल फ्लास्कमध्ये जे तुमचं सॅम्पल आहे त्याच्यामध्ये स्टँडर्ड सोल्युशन आहे हे एक्स्ट्रा क्वांटिटीमध्ये एक्सेसमध्ये ॲड केलं जातं. देन रिॲक्शन होते. दॅट रिॲक्शन इज अलाउड टू प्रोसीड बिटवीन देम. देन एक्सेस ऑफ स्टँडर्ड सोल्युशन विच इज डू नॉट रिक्वायर बाय सॅम्पल. मग जे सॅम्पल आहे झिंक ऑक्साईड सॅम्पल आहे तुमचं. सो झिंक ऑक्साईड मग त्याच्यानंतर मग ते ॲडिशन केली जाते झिंक ऑक्साईड सल्फ्युरिक ॲसिड आणि मग ते टायट्रेट केलं जातं NaOH सोबत. सो जे सल्फ्युरिक ॲसिड जे एक्सेसमध्ये आहे त्याचं काय केलं जातं त्याचं बॅक टायट्रेशन केलं जातं. मीन्स काही ZnSO4 सोबत ते रिॲक्ट झालेलं असतं, झिंक सल्फेट ते फॉर्म करतं आणि काही सल्फ्युरिक ॲसिड जे शिल्लक राहतं ते मग आपण काय करतो तर टायट्रेट करतो NaOH सोबत. सो फ्रॉम दी व्हॉल्यूम ऑफ सल्फ्युरिक ॲसिड कन्झ्युम पर्सेंटेज ऑफ झिंक ऑक्साईड कॅन बी कॅल्क्युलेटेड. मग झिंक ऑक्साईड किती कन्झ्युम केलेलं आहे ते आपल्याला ब्युरेटच्या रिडिंग्सवरून आपल्याला लक्षात येतं झिंक ऑक्साईड किती कन्झ्युम केलेलं आहे. सो फ्रॉम दॅट पर्सेंटेज ऑफ झिंक ऑक्साईड कॅन बी कॅल्क्युलेटेड. त्याच्यावरून झिंक ऑक्साईडचं पर्सेंटेज आहे हे कॅल्क्युलेट करता येतं आपल्याला. देन ह्याच्यामध्ये आपण ह्या स्टेपमध्ये अमोनियम क्लोराईड ॲड करतो. सो दिस अमोनियम क्लोराईड इज ॲडेड टू प्रिव्हेंट दी प्रेसिपिटेशन ऑफ झिंक हायड्रॉक्साईड. झिंक हायड्रॉक्साईडचं प्रेसिपिटेड होऊ नये त्याच्यासाठी अमोनियम क्लोराईड इथे ॲड केलं जातं NH4Cl. अँड प्रेसिपिटेट झालं तर काय होणार आपल्याला एंड पॉईंट डिटेक्शनमध्ये आपल्याला इंटरफेरन्स येणार. आपल्याला एंड पॉईंट जो आहे मीन्स हिअर एंड पॉईंट वी गेट येल्लो टू पिंक ऑर मीन्स असे ऑफ झिंक ऑक्साईड ऑरेंज येल्लो टू रेड. इथे आपल्याला ऑरेंज येल्लो टू रेड असा आपल्याला हे मिळत असतो एंड पॉईंट मिळत असतो. मिथाईल ऑरेंज मीन्स असे ऑफ झिंक ऑक्साईडमध्ये आपण मिथाईल ऑरेंज इंडिकेटर यूज करतो आणि स्टँडर्डायझेशन NaOHसाठी फिनॉक्थेलिन इंडिकेटरच यूज करतो. सो आपल्याला जो एंड पॉईंट मिळतो त्या एंड पॉईंटमध्ये इंटरप्शन होतं. दॅट्स वाय हिअर अमोनियम क्लोराईड इज ॲडेड टू प्रिव्हेंट दिस प्रेसिपिटेशन ऑफ झिंक हायड्रॉक्साईड. So this is the principle. It's a acid base type of titration. Here what happen? Zinc oxide is react with acid very slowly and this will interrupt in the endpoint detection. So here we are adding excess acid, that is strong acid, excess strong acid H2SO4. Sulfuric acid is we are adding here and we are back titration is useful here for the assay of zinc oxide. So in this assay of zinc oxide, in this assay zinc oxide is added to a sulfuric acid. Then it is titrating with sodium hydroxide and sulfuric acid which is in the excess. म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड जादा राहतं, एक्सेस आपण ॲड केलेलं असतं. काही त्याच्यामधलं ह्याच्यासोबत झिंक ऑक्साईडसोबत रिॲक्ट होऊन ZnSO4 झिंक सल्फेट फॉर्म करतं.
बट काही सल्फ्युरिक ॲसिड काय राहतं, प्रेझेंट राहतं, सो त्याच्यामध्ये राहतं, एक्सेस राहतं. सो फ्रॉम दी व्हॉल्यूम ऑफ सल्फ्युरिक ॲसिड कन्झ्युम पर्सेंटेज ऑफ झिंक ऑक्साईड कॅन बी कॅल्क्युलेटेड. ओके, आपण काय कॅल्क्युलेट करतो, झिंक ऑक्साईडचं पर्सेंटेज आपण कॅल्क्युलेट करत असतो फ्रॉम दी व्हॉल्यूम ऑफ सल्फ्युरिक ॲसिड consume. Then here we are using ammonium chloride. Ammonium chloride is added to prevent the precipitation of zinc hydroxide. अमोनियम क्लोराईड इथे का ॲड करतात, प्रेसिपिटेशन झिंक हायड्रॉक्साईडचं प्रिव्हेंट करण्यासाठी, विच इंटरफिअर्स विथ दी एंड पॉईंट डिटेक्शन. त्याच्यामुळे एंड पॉईंटला आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो डिटेक्ट करण्यासाठी. अँड हिअर वी आर टेकिंग बोथ रिडिंग्स. आपल्याला ब्लँक रिडिंग पण घ्यावं लागतं आणि बॅक रिडिंग पण घ्यावं लागतं. सो हे बॅक रिडिंग झालं. देन इन आफ्टर सम टाइम ॲट दी एंड ऑफ दिस वी विल सी इट इन द डायग्रामॅटिकली. सो वॉच व्हिडिओ ॲट द एंड, देन यू विल गेट क्लिअर आयडिया अबाउट वॉट इज ब्लँक टायट्रेशन अँड बॅक टायट्रेशन. This is the principle. This is AC of the zinc oxide is a back type of titration. Then this is the factor, that is each 1 molar sodium hydroxide is corresponds to 0.02042 gram of potassium hydrogen thalate. This is C8H5KO4. This is potassium hydrogen thalate. This is factor for standardization of sodium hydroxide. Then factor for the assay is each ml of 1 normal sulfuric acid it corresponds to 0.04069 gram of zinc oxide. Then this is factor which is asked in your question part. Then standard, so zinc oxide contain not less than 99% and not more than 100% of zinc oxide, calculated with reference to that ignited substances. देन सी ही केमिकल रिॲक्शन स्टँडर्डायझेशनची आहे. हे काय आहे, पोटॅशियम हायड्रोजन थॅलेट आहे, इज रिॲक्ट विथ NaOH. सो तेव्हा इथे फॉर्म काय करतो, H2O मॉलिक्यूल, वॉटर मॉलिक्यूल तिथे लॉस होतो आणि इथे वरती बघा COOH जिथे ग्रुप आहे हा, त्याच्या जागी सॉल्ट Na होतं, म्हणजे सॉल्ट फॉर्मेशन होतं, COONA न्यूट्रलायझेशन होतं आणि सोडियम पोटॅशियम थॅलेट इज फॉर्म ओव्हर हिअर, plus water molecule is released. This is chemical reaction for standardization. Then next is this is our reaction for the assay. So first what we are doing, our zinc oxide we are reacting, means we are adding with it with a H2SO4. So H2SO4 सोबत हे react झालं, then it will form ZnSO4, that is zinc sulfate plus water. And then the remaining sulfuric acid, म्हणजे एक्सेस आपण काय केलेलं आहे त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे सल्फ्युरिक ॲसिड. So then that remaining sulfuric acid we are titrating it with a NaOH. म्हणजे असं नाही आहे आपण डबल टायट्रेशन करतोय सेममध्ये, असं नाही आहे, लक्षात घ्या, कन्फ्यूज होऊ नका. ह्याच्यामध्ये काय आहे, झिंक ऑक्साईड आहे, झिंक ऑक्साईड आणि सल्फ्युरिक ॲसिड त्या दोघांची आपण काय करतोय, रिॲक्शन करतोय आणि त्यावेळेला काय होतंय, ते न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होते आणि झिंक सल्फेट त्याच्यामध्ये फॉर्म होतो. बट अजून काही प्रमाणात काय आहे, सल्फ्युरिक ॲसिड आहे की जे रिॲक्ट झालेलं नसतं त्याच्यामध्ये, मीन्स प्रेझेंट असतं, शिल्लक असतं. सो ते रिमेनिंग सल्फ्युरिक ॲसिड जे काही आहे H2SO4 आहे, देन दॅट इट रिॲक्ट विथ दी NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड सोबत काय होतं ते रिॲक्ट होतं अँड देन विल बी फॉर्मेशन ऑफ Na2SO4, दॅट इज इथे बघा Na2 आणि SO4 प्लस ट्वाईस H2O, 2 वॉटर मॉलिक्यूल आणि Na2SO4 सोडियम सल्फेट जे काही आहे हे सोडियम सल्फेट इथे फॉर्म होत असतं. ही केमिकल रिॲक्शन आहे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या रिॲक्शनवरतीच व्यवस्थित फोकस करा. आता बघा झिंक ऑक्साईड आणि सल्फ्युरिक ॲसिड टाकतो आपण कोनिकल फ्लास्कमध्ये, तेव्हा त्याच्यामध्ये रिॲक्शन होते आणि झिंक सल्फेट फॉर्म होतं आणि झिंक सल्फेट हे न्यूट्रलाइज झालं. पण आपण सुरुवातीला हे जे H2SO4 टाकलेलं आहे ते आपण एक्सेस टाकलेलं आहे, मीन्स समजा जिथं 38 ml H2SO4 ची नीड असते तिथे आपण 50 ml H2
H2SO4 टाकलेला आहे. सो मग जे रिमेनिंग H2SO4 आहे, रिमेनिंग सल्फ्युरिक ॲसिड आहे, इट रिॲक्ट विथ दी सोडियम हायड्रॉक्साईड दॅट इज NaOH अँड देअर विल बी अ फॉर्मेशन ऑफ सोडियम सल्फेट अँड वॉटर. So this is reaction. Then see these are the some basic concepts. इथे concept आहे back titration, blank titration. Back titration you had seen ओके फ्रॉम दी प्रिन्सिपलवरून तुमच्या लक्षात आलं असेल. ब्लँक टायट्रेशनमध्ये काय असतं की आपण ब्लँकला सॅम्पल घेत नाही. आता झिंक ऑक्साईड जर इथे आहे तर आपण ते झिंक ऑक्साईड सॅम्पल घेणार नाही. म्हणजे आपण एक्सेस सल्फ्युरिक ॲसिड जे काही सगळं टाकलेलं आहे ते सल्फ्युरिक ॲसिड आपण इथे ब्लँक टायट्रेशनला यूज करत असतो. आणि मग त्याच्या रीडिंगमध्ये डिफरन्स कसा ओळखायचा, दॅट आय विल टेल यू दी लॅटर. Then this is the procedure for standardization of sodium hydroxide. So first you have to conical flask मध्ये तुम्हाला काय काय घ्यायचं आहे, 5 ग्रॅम पोटॅशियम हायड्रोजन थॅलेट, 75 ml वॉटर अँड इंडिकेटर फेनॉप्थेलिन इंडिकेटर. Then in burette you have to add NaOH and then you have to titrate it. Okay, then तुम्हाला काय करायचं आहे, टायट्रेट करायचं आहे and you have to take the 3 readings. Then assay of zinc oxide, so that in the conical flask you have to take 1.5 gram of zinc oxide, then 2.5 gram of ammonium chloride. Why we are adding ammonium chloride? To prevent the precipitation of zinc oxide. If suppose zinc oxide precipitate झाला आपल्याला एंड पॉईंट मिळणार नाही, रिॲक्शन तिथे कंप्लीट होणारच नाही. Then 50 ml 1 molar sulfuric acid we are adding, we are providing it heat. Then after that in that we had here indicator is used is methyl orange indicator. Then titrate this excess sulfuric acid with 1 molar sodium hydroxide. Then titrate करायचं आहे ते. So this is procedure for that. Then see this is the observation table. So हे ऑब्झर्वेशन्समध्ये हे स्टँडर्डायझेशन NaOHचं आहे. सो तेव्हा कोनिकल फ्लास्कमध्ये काय काय घेतलं आपण NaOHचं स्टँडर्डायझेशन करत असताना 5 ग्रॅम पोटॅशियम हायड्रोजन थॅलेट प्लस 75 ml वॉटर अँड फिनॉप्थॅलिन इंडिकेटर इथे आपण यूज केला आहे. देन ब्युरेटमध्ये NaOH सोल्युशन, इंडिकेटर फिनॉप्थेलिन अँड एंड पॉईंट हिअर वी आर गेट कलरलेस टू पिंक. सो इथे आपल्याला 3 रिडिंग्स ह्याची घ्यायची असतात स्टँडर्डायझेशनची. देन आफ्टर दॅट हिअर असे ऑफ झिंक ऑक्साईड. सो असे ऑफ झिंक ऑक्साईड हिअर वेट ऑफ द सॅम्पल इज 1.5 ग्राम ऑफ झिंक ऑक्साईड. देन कोनिकल फ्लास्कमध्ये काय आहे, झिंक ऑक्साईड, then ammonium chloride 2.5 gram, then sulfuric acid also. So here we are take 50 ml sulfuric acid. Then in burette NaOH आणि इंडिकेटर आपण इथे यूज करतोय मिथाइल ऑरेंज इंडिकेटर. Then here end point you will see it's orange yellow to red. end point काय मिळेल आपल्याला इथे, ऑरेंज येल्लो टू रेड हा आपल्याला एंड पॉईंट मिळेल इथे. ओके, सो हे कशाचं झालं, असे ऑफ झिंक ऑक्साईडचं हे बॅक टायट्रेशन आहे. बॅक टायट्रेशनमध्ये आपण एक्सेस ॲसिड आहे हे ॲड केलेलं आहे आणि मग नंतर हे मग एक्सेस ॲसिड जे काही आहे न्यूट्रलायझेशन रिॲक्शन त्याच्यामध्ये कंप्लीट होते सॅम्पलसोबत. झिंक ऑक्साईड ह्या सॅम्पलसोबत न्यूट्रलायझेशन रिॲक्शन कंप्लीट झाल्यानंतर मग एक्सेस ॲसिड आहे दॅट वी आर टायट्रेटिंग, ते आपण नंतर काय करत असतो तर टायट्रेट करत असतो. दिस इज दी बॅक टायट्रेशन. देन यू हॅव टू टेक 3 रीडिंग फॉर दॅट. देन नेक्स्ट आहे इथे तुम्हाला ब्लँक टायट्रेशन करावं लागतं. ब्लँक टायट्रेशनला कोनिकल फ्लास्कमध्ये झिंक ऑक्साईड घ्यायचं नाही. सो ब्लँक टायट्रेशनला मग काय घ्यायचं, फक्त अमोनियम क्लोराईड आणि सल्फ्युरिक ॲसिड. मग आता इथे आपण ब्लँक टायट्रेशन का परफॉर्म करतो आहे की सल्फ्युरिक ॲसिड दॅट हाऊ मच इट इज कन्झ्युम टू डिटरमाइन दॅट. मग आपण त्याच्यानंतर ब्लँक मायनस ब्लॅक ओके, ब्लँक मायनस बॅक हे आपण करून मग आपल्याला ते रीडिंग मिळत असतं. ब्युरेट सोल्युशन इन ब्युरेट इट्स NaOH. देन इंडिकेटर मिथाइल ऑरेंज, एंड पॉईंट इज ऑरेंज येल्लो टू रेड, एंड पॉईंट इज ऑप्टेन हिअर. ओके, सो हे काय आहे, ब्लँक टायट्रेशन आहे. ब्लँक टायट्रेशनला झिंक ऑक्साईड घ्यायचं नाही कोनिकल फ्लास्कमध्ये. देन आफ्टर दॅट सेम ब्लँक टायट्रेशनची सुद्धा 3 रीडिंग्स तुम्हाला घ्यावी लागतात.
Now see what is this blank titration and back titration. Now see here. See here. आता इथे दोन विंडो तुम्हाला हे दिसत आहेत. दिस इज राईट साईड, इट इज द बॅक टायट्रेशन अँड लेफ्ट साईड इज द ब्लँक टायट्रेशन. सो फर्स्ट वी विल सी राईट साईड, दॅट इज बॅक टायट्रेशन. बॅक टायट्रेशनमध्ये आता काय आहे बघा, इथे कोनिकल फ्लास्क आहेत. आता पहिल्यांदा आपण इथे काय करणार, इथे हे बघा ह्याच्यामध्ये सॅम्पल आहे, झिंक ऑक्साईड सॅम्पल आहे ह्याच्यामध्ये. सी नाऊ इथे हे काय आहे, सॅम्पल आहे. सो आपण आता पिपेटमधून H2SO4 इथे आपण आता ॲड करणार आहे. ओके, सो एक्सेस ऑफ ॲसिड आपण ॲड केलं. देन दिस इज द ब्युरेट. हे ब्युरेटमध्ये NaOH आहे. ब्युरेटमध्ये काय आहे, NaOH आहे. आपण आता काय करणार, मग टायट्रेशन करायला आता सुरुवात करणार. ओके, सो टायट्रेशन करायला आपण आता सुरुवात केली. तुमच्या कोनिकल फ्लास्कमध्ये आहे झिंक ऑक्साईड आहे, त्याच्यानंतर अमोनियम क्लोराईड आहे आणि सल्फ्युरिक ॲसिड आहे. आपण इथे एक्सेस टाकलेला आहे. सो आता ह्याच्यामध्ये बघा, ह्या बीकरमध्ये काय होणार, ते जे एक्सेस ह्या बघा, ह्या बीकरमध्ये एक्सेस सल्फ्युरिक ॲसिड जे आपण आता इथे टाकलेलं आहे ते झिंक ऑक्साईडसोबत रिॲक्ट होणार आणि तिथे काय फॉर्म करणार, ते ZnSO4 इथे ते फॉर्म करणार प्लस वॉटर मॉलिक्यूल. ते फॉर्म केलं आणि मग आता आपण जे राहिलेलं फॉर्म झाल्यानंतर रिमेनिंग जे सल्फ्युरिक ॲसिड आहे ते रिमेनिंग सल्फ्युरिक ॲसिड ते आपण आता काय करतो, इथे टायट्रेट करतो आहे. वरून आपण इथे काय करतो आहे, NaOH आपण NaOH इथून ॲडिशन करतो आहे आणि आता इथे राहिलेलं जे म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड आहे ते आपण इथे काय करत असतो, आता तर टायट्रेट करत असतो. ओके, सो हे किती झालं, हे रीडिंग आलं पर्टिक्युलर. इथे बघा डिफरन्स दिसतोय, हे तुमचं काय आलं, रीडिंग आलं. दिस इज बॅक टायट्रेशन. हे बॅक टायट्रेशन जे पर्टिक्युलर रीडिंग तुम्हाला मिळतं हे काय आहे, बॅक टायट्रेशन आहे. मीन्स सल्फ्युरिक ॲसिड त्यावेळेला तुम्हाला किती काय म्हणजे हे किती मिळणार, की जर तुम्ही आता समजा 50 ml टाकलं इथे सल्फ्युरिक ॲसिड, सो फ्रॉम दॅट जे काय झालं रिमेनिंग होतं झिंक ऑक्साईडसोबत रिॲक्ट झालं. सो हाऊ मच झिंक ऑक्साईड गेट न्यूट्रलाइज बाय, मीन्स हाऊ मच सल्फ्युरिक ॲसिड न्यूट्रलाइज विथ झिंक ऑक्साईड ते तुम्हाला इथे समजतं. मीन्स जे काही आपण म्हणतो ना दॅट फ्रॉम दिस percentage purity can be calculated, means from the volume of sulfuric acid consumed percentage of zinc oxide can be calculated. So how much that neutralize झालेलं आहे किती झिंक ऑक्साईड सोबत ते आपण काढू शकतो. हे झालं बॅक टायट्रेशन. आता इथे बघा ब्लँक टायट्रेशन. हिअर ब्लँक टायट्रेशनमध्ये वी आर नॉट ॲडिंग सॅम्पल हिअर. अवर सॅम्पल इज ZnO, that is zinc oxide is our sample. So here we are not adding zinc oxide, means zinc oxide इथे आपण ॲड करत नाही. ओके, वी आर नॉट ॲडिंग हिअर झिंक ऑक्साईड. सो मग आता काय घेतलेलं आहे आपण, एक्सेस अमाऊंटमध्ये जे H2SO4 घेतलेलं असतं. सो आता कोनिकल फ्लास्कमध्ये काय येणार तुमच्या H2SO4 आणि अमोनियम क्लोराईड, देन आणि इंडिकेटर, देन NaOH. वी आर स्टार्टिंग दी ॲडिशन ऑफ NaOH. देन सी देअर कलर यू विल ऑब्झर्व, दॅट इज orange to red. Okay, orange yellow to red color you will observe here and see. हे बघा आता इथे तुम्हाला काय दिसतंय, NaOH एवढ्यापर्यंत NaOH आल्यानंतर काय झालेलं आहे तर तेवढं कन्झ्युम झालेलं आहे. मीन्स दॅट हाऊ मच सल्फ्युरिक ॲसिड दॅट कन्झ्युम बाय दिस झिंक ऑक्साईड ते आपल्याला ह्याच्यावरून समजतं. आता ह्याच्यामध्ये बघा दोन रीडिंग आपल्याला मिळतात. इथे एक रीडिंग मिळालं, इथे एक रीडिंग मिळालं. आता तुम्हाला ह्याच्यावरून तुम्ही बघू शकता. सी आता ह्याच्यामधला डिफरन्स आता हे बघा, हे एक रीडिंग आहे. ओके, आणि आता हे बघा हे काय आहे, हे ह्याचं रीडिंग आहे बॅकचं. आता डिफरन्स कशामध्ये आहे, जास्त कोणाचं रीडिंग आलेलं आहे, ब्लँकचं.
ब्लँकचं रीडिंग आहे हे काय आलेलं आहे, मोर आलेलं आहे. मीन्स आता एक्सेस बरोबर आहे ना, ब्लँकचं रीडिंग जास्तच येणार कारण आपण सल्फ्युरिक ॲसिड सगळं एक्सेस होतं तर इथे वापरलेलं आहे. तसं बॅकमध्ये नाही आहे. बॅकमध्ये काही सल्फ्युरिक ॲसिड हे न्यूट्रलाइज केलं झिंक ऑक्साईडने आणि जे रिमेनिंग होतं ते आपण त्याच्यासोबत टायट्रेट केलेलं आहे. सो ऑफकोर्स ब्लँक टायट्रेशनचं रीडिंगच जास्त येणार. देन मग आपण आता हा बघा हा डिफरन्स मिळतो आपल्याला. सो आपण ब्लँक मायनस मग बॅक करू शकतो. हे बघा हे ब्लँक मायनस आपण बॅक जे काही आहे, सो ब्लँक मायनस बॅक आपण इथे काय करत असतो तर इथे आपण करू शकतो. आलं लक्षामध्ये. हे काय आहे, बॅक टायट्रेशन आणि ब्लँक टायट्रेशन. परत बघा आता बॅक टायट्रेशन कोनिकल फ्लास्कमध्ये तुमच्यात झिंक ऑक्साईड येणार, अमोनियम क्लोराईड आणि सल्फ्युरिक ॲसिड. हे आता ते तुम्ही इथे सल्फ्युरिक ॲसिड इथे पिपेटमधून इथे खाली ॲड केलेलं आहे ह्याच्यात. देन त्याच्यानंतर मग काय होणार, एक्सेस सल्फ्युरिक ॲसिड जे काही आहे तुमचं ते काय होणार, सल्फ्युरिक ॲसिड इथे रिॲक्ट होणार आणि ते ZnSO4 फॉर्म करणार आणि जे रिमेनिंग सल्फ्युरिक ॲसिड आहे ते आता तुम्ही काय करणार आहात तर टायट्रेट करणार आहात विथ NaOH. सो दॅट रिमेनिंग सल्फ्युरिक ॲसिड ते तुम्ही इथे टायट्रेट करता, त्याला बॅक टायट्रेशन बोलतात. तिथे तुमचं पर्टिक्युलर रीडिंग आलं. देन हिअर ब्लँक टायट्रेशन. ब्लँक टायट्रेशनमध्ये तुम्ही सॅम्पल घ्यायचं नसतं, झिंक ऑक्साईड हे सॅम्पल घ्यायचं नाही. सो मग तिथे फक्त काय घेणार तुम्ही, H2SO4 घेणार, सल्फ्युरिक ॲसिड यू विल टेक हिअर. सो सल्फ्युरिक ॲसिड तुम्ही इथे घेणार, अमोनियम क्लोराईड घेणार आणि टायट्रेशन करायला स्टार्टिंग करणार, म्हणजे जे एक्सेस सल्फ्युरिक ॲसिड तुम्ही घेतलेलं असतं ते. सो आता टायट्रेशन केलं. आता इथे बघा NaOH हे काय आलं, जास्त आलं रीडिंग बिकॉज मोर NaOH आहे म्हणजे मोर सल्फ्युरिक ॲसिड आहे इथे. सो हे बघा आता हे काय आहे त्याचं रीडिंग आलं. सो इन दिस वे म्हणजे आपल्याला काय समजतं, दॅट मीन्स टू नो व्हॉल्यूम ऑफ H2SO4 कन्झ्युम बाय झिंक ऑक्साईड. आपल्याला व्हॉल्यूम काढायचं आहे H2SO4चं, जे कोणी कन्झ्युम केलेलं आहे झिंक ऑक्साईडने. सो टू नो व्हॉल्यूम ऑफ H2SO4 कन्झ्युम बाय झिंक ऑक्साईड अ ब्लँक टायट्रेशन इज परफॉर्म विदाऊट ॲडिंग झिंक ऑक्साईड इन द कोनिकल फ्लास्क. ब्लँक टायट्रेशन परफॉर्म केलं जातं विदाऊट ॲडिंग झिंक ऑक्साईड आणि कोनिकल फ्लास्कमध्ये. सो ह्याच्यावरून आपण म्हणजे रिमेनिंग H2SO4 ते टायट्रेट करतो NaOH सोबत आणि त्याला रिमेनिंग H2SO4ला न्यूट्रलाइज करायला किती ml NaOH गरजेचं आहे ते आपण इथे काय करत असतो तर डिटरमाइन करत असतो. सो दिस इज दी ब्लँक अँड बॅक टायट्रेशन आहे हे. आणि मग हे बघा ह्याचा काय तो डिफरन्स येतो. आता हे जास्त येणार ब्लँक टायट्रेशनचं. समजा रीडिंग किती आलं, समजा एक आलं सपोज 35 ml आलं. ओके, सो ब्लँक टायट्रेशनचं फॉर एक्झाम्पल. सो 35 ब्लँकचं रीडिंग आलं मायनस आता ह्याचं किती आलं, बॅकचं किती आलं रीडिंग, समजा आता किती आलं 29 आलं. ओके, सो 35 मायनस 29 आपण काय करतो तो त्याचा डिफरन्स घेतो आणि आपण ते कॅल्क्युलेशनला पुढे ब्लँक मायनस बॅक करून मीन्स Xml जे काही असतं मीन्स द व्हॉल्यूम ऑफ सल्फ्युरिक ॲसिड युटिलाइज बाय दी सॅम्पल इज ब्लँक रीडिंग मायनस बॅक रीडिंग. जे काही असेल ते काहीही येऊ शकतं त्याच्यामध्ये. ओके, सो ते घेतो आपण नंतर कॅल्क्युलेशनला. दिस इज दी बँक अँड ब्लॅक टायट्रेशन दॅट यू हॅव टू परफॉर्म इन दी लॅबोरेटरी. देन after that next this is the factor that is 2 molecules of H2SO4 is corresponds to zinc oxide. So it is zinc oxide, it's 81.38 by 2, it's 40.69. so 1000 ml of one normal sulfuric acid is equivalent to 40.69 gram of zinc oxide. So each 1 ml of this sulfuric acid, so by cross multiplication is equal to 0.04069 of gram of zinc oxide. Then see these are the calculations, percentage purity calculation, standardization calculations are here. Then you have to write down the result, normality by calculations. Then given sample of sodium that is zinc oxide contains, that how much that you have to that given sample of zinc oxide contains
पर्सेंटेज प्युरिटी जी काही आहे ती तुम्हाला इथे लिहायची आहे. ओके, सो दिस इज झिंक असे ऑफ झिंक ऑक्साइड. इट इज अ बॅक टाईप ऑफ द टायट्रेशन. सो वाय झिंक ऑक्साइड इज बॅक टायट्रेट? बिकॉज zinc oxide reacts with the acid very slowly, so there will be the interruption in the end point. We can't get the perfect end point, so we are the back titration method is used here. Then sulfuric acid we are adding here, and the sulfuric acid is taken in the excess, and then we are titrating it, means the excess sulfuric acid, then titrating with NaOH. Then sulfuric acid solution means that is back titrated. So from the volume of sulfuric acid consumed, percentage of the zinc oxide can be calculated. So म्हणजे इथे आपण determine काय करतो, to know the volume of H2SO4 consumed by zinc oxide along with the blank titration is also performed without adding zinc oxide in a conical flask. Okay, so this is assay of zinc oxide. Then that reaction is also important. This reaction is assay of the zinc oxide is also important. Okay, so if you have any difficulty, then you can ask me anytime. So this is the reaction for the assay of zinc oxide. Then next part we will see the questions and answers in the assay of zinc oxide. Okay, so thank you so much for fully watching this video, and see again and again this blank and blank and back titration जे काही त्याचं एक्सप्लेनेशन आहे ते व्हिडिओ बॅकला जाऊन पॉज करून पुन्हा ऐका. थँक्यू. हॅपी लर्निंग. स्टे सेफ.